व्यासपीठावर आपले विचार मांडण्यासाठी उभा आहे। 8 वर्षापूर्वी मी शिवसेनेच्या व्यासपीठावर बोललो होतो। त्यानंतर आज मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली। मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो। काय चाललंय महाराष्ट्रात, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा। या लोकांना मतदानाची लागली कडकी म्हणून आठवली यांना बहीण लाडकी। इकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये टाकायचे आणि तिकडे या नराधमांनी बघा बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर यांनी अत्याचार केला। त्या अत्याचाराचं फुटेज कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराला बदलापूरचा माजी नगराध्यक्ष म्हणतो, असं फुटेज काय विचारते, जरूर काही तुझ्यावरच रेप झालाय। अशा या उन्माद झालेल्या सत्ता पिपासूंना, माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्या सत्ता पिपासूंना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोना काळात जी परिस्थिती हाताळली तिचं जागतिक लेव्हलवर कौतुक झालं। प्रकृती ठीक नसताना ज्यांच्याकडे धुरा सोपवली अशा या गद्दारांनी साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला। 40 गद्दारांना सोबत घेऊन यांनी सुरत गाठलं। त्यानंतर गुवाहाटीला गेले, तिथून आले आणि मिंदेंनी सरकार स्थापन केलं। बदलापूरमध्ये झालेल्या घटल्यावर मिंदे सरकारमधील आपल्या या मतदारसंघाच्या आमदारांनी शब्द सुद्धा काढला नाही, त्याचा निषेध सुद्धा केला नाही। अशा या नतभ्रष्ट लोकांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपल्या सर्वांची साथ सन्मान्य वैशालीताई यांना हवी आहे आणि ती आपण द्याल असा मला आत्मविश्वास आहे। जवळजवळ 2.5 वर्षापासून यांची या महाराष्ट्रात सत्ता आहे। 2.5 वर्षामध्ये यांना कुणीही आठवलं नाही। आता यांना लाडकी बहीण आठवते, लाडका भाऊ आठवतो, लाडका तरुण आठवतो। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या हातांना काम द्या, त्यांना रोजगार द्या। ती देण्याची तुमची दानत नाही, 1500 रुपये घेऊन आपलं मत विकत घेण्याची यांची प्रवृत्ती आहे। यांची ही प्रवृत्ती, यांचा हा मानस आपण इथे खेचून काढला पाहिजे। प्रत्येक घराघरापर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचले पाहिजे। आपल्यातला शिवसैनिक जागा होऊ द्या। आपल्यातला शिवसैनिक जागा झाल्याशिवाय यांना यांची जागा दाखवता येणार नाही। आपल्यातील आत्मविश्वास दृढ करा, आपल्यातील शिवसैनिक जागे करा आणि यांना सांगा चले जाओ। भरपूर झालं तुमचं कौतुक, आता तुमची आम्हाला गरज नाही। सर्वांनी एकनिष्ठतेने एकसंघ होऊन ताईंचा प्रचार, ताईंच्या सोबत राहून जिद्दीने घराघरापर्यंत शिवसेनेचे विचार, ताईंचे विचार, तात्यासाहेबांनी आमदारकीच्या काळात केलेली कामं हे सर्व घराघरांपर्यंत पोहोचवा आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत ताईंना भरघोस मत देऊन प्रचंड मताधिक्याने विधानसभेवर पाठवा एवढं आपल्याला सांगतो। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानतो। आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृपया राऊत साहेब थोड्याच वेळात इथे येत आहेत। आपण बाहेर उभं असलेल्या सगळ्यांनी आतमध्ये येऊन जायचंय। कृपया बाहेर उभं असलेल्या सर्वांनी आतमध्ये यायचंय। मी गणेश अण्णांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं। उपजिल्हा प्रमुख श्री रतन भाऊ परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं।
बोला छत्रपती शिवाजी महाराज की। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। वैशाली ताई तुम आगे बढ़ो। राउत जी साहेब तुम आगे बढ़ो। आज आपण या पाचोऱ्या नगरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बंधू, युवा सेना, महिला आघाडी, जेवढ्या आपल्या संस्था असतील पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की आपण एका फोनवर या ठिकाणी ताईंचा गौरव वाढवण्यासाठी आणि आपल्या भडगाव पाचोरा विधानसभेची ताकद वाढवण्यासाठी अतिशय कामाचा वेळ असताना सुद्धा आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहात, झालेले आहात आणि अजूनही रोडावरती रांगा लागलेल्या आहेत। बांधवांनो, हा मेळावा म्हणजे आपल्याला 2024 मध्ये जो मेळावा आहे हा मेळावा नसून हा संघर्ष युद्ध आहे। बांधवांनो, या ठिकाणी आपल्याला रामायण नाही तर महाभारत या ठिकाणी आठवायचं आहे आणि महाभारतामध्ये जशी भाऊबंदकीमध्येच लढाई झाली तशी लढाई या पाचोऱ्या मतदारसंघात होणार आहे। आणि या लढाईमध्ये जिथं धर्म आहे, जिथं न्याय आहे, जिथं शब्द आहे, जिथं शब्दाला किंमत आहे, जिथं कार्यकर्त्याला किंमत आहे, ज्या माणसांना कार्यकर्त्यांची जान आहे, नुसतं कार्यकर्त्याला पळवून व त्याचे चपला तोडून त्याचे बूट तोडून कार्यकर्त्याचे 10 वर्षापासून शिवसेनेच्या नावाने जे हाल झाले, परंतु तरी हा कार्यकर्ता स्वर्गवासी तात्यासाहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचंच काम करत राहिला। त्याला मान मिळो नको मिळो, तो तात्यांनी उभा केलेला कार्यकर्ता होता, तो सदैव शिवसेनेसोबतच राहिला। परंतु बांधवांनो, कुठेतरी कुबुद्धी सुटली आणि 2.5 वर्ष पहिल्यांदा या ठिकाणी बंडखोरी झाली। या बंडखोरीमध्ये आपल्या तालुक्याचा सुद्धा सामील झाला। तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आमदार घडविला होता, 10 वर्षापासून आमदार घडवित आलो होतो, 2014 मध्ये अधिक मताधिक्याने निवडून आणलं, तसेच 2019 मध्ये थोड्याशा का मतांनी असेना, ज्याचे कर्तबगारीचा तो प्रश्न असतो, पण थोड्या मतांनी का असेना या ठिकाणी आपण आमदार केला, आपला शिवसेना मार्फत आमदार निवडून दिला। परंतु बांधवांनो, या ठिकाणी बंडखोरी झाली आणि ही बंडखोरी स्वर्गवासी तात्यांच्या कन्या माननीय वैशालीताई यांना काही सहन झाली नाही आणि या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यातून अश्रू येत होतं, आपण केलं काय झालं काय। परंतु बांधवांनो, 2 महिने ही लढाई भ्रमात चालली, 2 ते 2.5-3 महिने ही लढाई भ्रमात चालली। ही बंडखोरी खोटी आहे का खरी आहे या भ्रमात या शिवसैनिक पडलेला होता। परंतु सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर, सगळे केसी पाटी सुरू झाल्यानंतर, सगळं पक्षाचं चिन्ह भिन्न झाल्यानंतर या ठिकाणी पाचोरा भडगावच्या या शिवसैनिकाला वैशालीताईंनी सहारा दिला आणि मी एक उद्योगपती असताना माझे काम धंदे सोडून, माझं सर्व काही उद्योगाचे जे व्यवसाय आहेत ते सोडून मी या शिवसैनिकासाठी टाइम देईल आणि या मतदारसंघावर जो अन्याय झालेला आहे या अन्यायाचा लढा मी महाभारत का घडेना, माझ्या घरात का महाभारत घडेना, परंतु मी न्यायाच्या बाजूनेच राहील। आणि जे माझे उद्धव साहेब आज उन्हात बसलेले आहे, ज्यांना लाडके मुख्यमंत्री मानले जात होते, ज्यांना कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री मानले जात होते, त्यांच्या पाठीत या ठिकाणी खंजीर खुपसलेला आहे। म्हणून मी फक्त माझ्या तालुक्याला न्याय देऊ शकते तर मीच आणि मीच म्हणजेच ते आरो तात्या पाटील यांची कन्या वैशालीताई सूर्यवंशी। असं नेतृत्व मिळाल्यानंतर या ठिकाणी फाटक्या शिवसैनिकाला ताकद आली, फाटक्या शिवसैनिकाला ऊर्जा मिळाली आणि आज 2 वर्षापासून ताईंनी पायाला भिंगरी बांधून या मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। या ठिकाणी ताईंनी मौत असो, लग्न असो, कोणाच्या सुखदुःखात असो, कोणाच्या काही भानगडी असो, अशा अनेक ठिकाणी एका वेळेस नव्हे तर गावात 10-10 वेळेस या ताईंनी भेटा दिलेल्या आहेत। रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी एवढं प्रेम दाटलेलं आहे। मी म्हणतो या ठिकाणी
ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1500 रुपये देऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींना मानपान देण्यात येत आहे. परंतु ताई आम्ही किती 1500 रुपये दिलं, आम्ही किती 1500 रुपये दिले, परंतु आम्ही तुमचं एवढं खाऊन बसलेलो आहे ताई या 10 वर्षामध्ये. म्हणजे मी नाही खाल्लेलं, कोणी खाल्लेलं आहे ते तुम्ही ओळखून घ्या. आम्ही एवढं खाऊन बसलेलो आहे 10 ते 15 वर्षामध्ये. तर तुम्हाला 1500 काय, आमच्या अंगाची चामडी काढून जर आम्ही तुम्हाला चप्पल शिवून दिली तरी तुमचे उपकार आमच्या या ठिकाणी फिटणार नाही. म्हणून या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1500 रुपयामध्ये कोणी विकत घेण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणी खुशी करण्याचा प्रयत्न करू नये. बांधवांनो, या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आई बहिणी जमलेला आहे. मी तुम्हाला सांगतो थोडक्यात घरगुती वातावरण सांगतो. आपला बाप मेल्यानंतर 1 महिना झाल्यानंतर तुम्ही जर नंद असाल तर तुमची वहिनी एकदम आनंदात बोलते, कारण की वारस दाखल्यावर तुमचं नाव लागलेलं असतं आणि त्या वारस दाखल्यावर नाव कमी करण्यासाठी तुमच्याशी ती गोड बोलते आणि 1500 रुपये काय तुम्हाला भारी साडी घेईल, तुम्हाला टिकली बांगडी घेईल. परंतु जेव्हा तुमचं वारस दाखल्यावरचं नाव कमी होईल तेव्हा तुम्हाला दुसरी दिवाळीला ते ओळखणार नाही, ना दिवाळी ना रक्षाबंधन. तसाच या सरकारचं बाप वारलेला आहे, या सरकारचं बाप वारलेला आहे आणि या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी या सरकारच्या बापाचं 10वं आहे आणि या 10व्याला तुम्ही हजर राहावे आणि तुमचा वारस दाखला कमी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला साडी चोळी देण्यात येत आहे. तुमची फसवगिरी होत आहे. तुम्हाला यावेळेस साडी चोळी देऊन तुमचा वारस दाखला कमी करून म्हणजे तुमचे मतदान घेऊन अजून सरकार स्थापन करावे, नंतर तुमच्याकडे कोणी 5 वर्षे बघणार नाही. अशा भूलतापांना तुम्ही बळी जाऊ नका. असं बोलण्यासारखं भरपूर आहे, पुढच्या सभेमध्ये मी भरपूर बोलेल. परंतु या ठिकाणी आपण ताईंच्या सोबतच राहावं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत जे खंजीर खूप असलेलं आहे यांचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार नाही, याची आपण या ठिकाणी शपथ घेतो आणि माझी 2 शब्द आपण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया इकडं पहिल्या याच्यात जे बसलेले आहेत, इथं फक्त नवीन प्रवेश घेणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था केलेली आहे. जे जुने शिवसैनिक आहेत कृपया त्यांनी दुसरीकडे बसावं. इथं फक्त नवीन प्रवेश घेणाऱ्यांची संख्या आहे. त्यांना जर जागा मिळाली नाही तर ते निघून जातील. तर कृपया सहकार्य करा. इथं जे जुने लोक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया प्रवेश घेणाऱ्या लोकांना फक्त इथं बसू द्या. बाकीच्या लोकांनी इकडं खूप खुर्च्या रिकाम्या आहेत, कृपया इकडं बसून घ्या. सगळ्यांना व्यवस्थित आवाज ऐकू येईल. कृपया सहकार्य करा. तुमच्या सहकार्याच्या भरोशावर वैशालीची निवडणूक लढवते. कृपया जुन्या लोकांनी इथं बसू नका. इथं फक्त प्रवेश करणाऱ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. कृपया इथं बसू नका ही विनंती करतो. यानंतर मी गणेशांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. छत्रपती शिवाजी महाराज की. व्यासपीठाच्या समोर उभे असलेल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ता बांधवांना नम्र निवेदन आहे, आपल्या सर्वांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी बसून घ्या. सभा मंडपाच्या समोर मंडपामध्ये कोणी उभं राहू नका. खुर्च्यांवरती बसून घ्या. जे उजव्या बाजूला उभे आहेत त्यांनी खुर्च्यावरती बसून घ्या. खाली सभेला सुरुवात झालेली आहे. मान्यवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपण सर्वजण बसून घ्या, उभे राहू नका. हे सर्वांनी बसून घ्या बरं का खाली. हे लोक उभे आहे त्यांनी बसून घ्या खाली. आदरणीय यानंतर शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख, आपले शिवसेनेचे मुलुक मैदान तोप पाचोरा भडगाव आदरणीय गणेशांना यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राची कुलस्वामीन आई तुळजाभवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, शूरवीर एकलव्य, अखंड हिंदुस्थानाचं कवच कुंडल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय तात्यासाहेब आवरो पाटील यांना वंदन करून
पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब आदित्यजी यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचा नम्र शिपाई आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उभा आहे. आजच्या या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची मुलूक मैदान तो आदरणीय संजयजी राऊत साहेब, त्यांच्या समोर उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, दोघं तालुक्यांचे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित माझ्या निष्ठावान शिवसैनिक बांधव भगिनी, आत्ताच उपस्थित झालेल्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आमच्या भगिनी महानंदाताई, अस्मिताताई, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या निष्ठावान शिवसैनिक बांधवांनो, खरं तर आज राज्यामध्ये जे चाललंय या संदर्भात आढावा घेण्यासाठी थोडं भूतकाळात नेतो. 1972 साली या महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर प्यायला पाणी होतं पण खायला अन्न नव्हतं. त्यावेळेस कुठलीही परिस्थिती डगमगता तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक आणि सभापती विस पागे साहेब होते. अन्नाची कमतरता, कुठे अन्न मिळत नाही, हाताला काम नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी परदेशातून अन्न आयात केलं. गहू, ज्वारी, आणि विस पागे साहेबांनी एक योजना तयार केली. त्या योजनेचं नाव होतं रोजगार हमी योजना. बांधवांनो, रोजगार हमी योजना तयार करून मागेल त्या हाताला काम देऊन प्रत्येकाला काम दिलं आणि या राज्यातले छोटे मोठे प्रकल्प पूर्ण केले. रोजगार हमी योजनेतून रस्ते तयार केले, नालाबंडिंग केली, तलावाचे कामं केली आणि मग त्याच्या श्रमाच्या मोबदल्यात तत्कालीन दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांनी अन्नधान्य आणि थोडे पैसे लोकांना दिले, लोकांचा जीव वाचवला. बांधवांनो, आज परिस्थिती काय? जर त्यांनी त्यावेळेस ठरवलं असतं आपलं राज्य परत यावं म्हणून त्यांनी फुकटात अन्न दिलं असतं, फुकटात पैसे दिले असते. परंतु बांधवांनो, जुने राजकारणी जे लोक होते ते धोरणी होते, फुकटात दिल्याची किंमत राहत नाही. पण आज काय चाललंय बांधवांनो, परिस्थितीतील घरातील 2 भगिनींना 3,000 रुपये महिना, वर्षाला 36,000. लाडक्या भावाला जर तो ग्रॅज्युएट असेल 10,000 रुपये महिना, वर्षाला 1,20,000. आणि अजून किसान सन्मान योजना आहेच. म्हणजे सर्व योजना मिळून झाल्या 2 लाखाजवळ एका कुटुंबात पैसे येत आहेत. बांधवांनो, त्यात अजून रेशनिंग फुकट, त्यात आयुष्यमान योजना फुकट. त्यामुळे कसाले निंदाले बाया भेटतील, कशाला छोट्या मोठ्या कामाला लेबर मिळेल, अशी परिस्थिती. ही फुकटची खाण्याची संस्कृती ही नवीन येणाऱ्या पिढीला व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि सामाजिक आणि कौटुंबिक समस्या उभ्या करणाऱ्या येणार आहेत. बांधवांनो, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जोरदार आपटी खाल्ल्यानंतर या सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की एक नेरेटिव्ह नावाशी प्रेम झालं. नेरेटिव्ह, आता नेरेटिव्ह काय आहे? अरे हे शासनच नेरेटिव्ह आहे आणि आपण सत्य जर लोकांसमोर सांगितलं तर यांना ते नेरेटिव्ह वाटतं. बांधवांनो,
आता यांचे नेरेटिव्हचे 2-4 उदाहरण सांगतो. काल परवा झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आदरणीय खासदार कोल्हे साहेब आणि मालेगावचे खासदार भगरे साहेब यांनी नारपार नदीजोड प्रकल्पासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्न उत्तराच्या काळामध्ये सदरची योजना ही गुजरातची असल्या कारणाने ती रद्दबातल करण्यात आली. कारण की तिकडचं पाणी महाराष्ट्रात नाही येऊ शकत. कारण की महाराष्ट्राची वेगळंच वैर इकडून जाऊ शकतं, पण तिकडून काही येऊ शकत नाही. ते जलशक्ती मंत्री जे CR पाटील आहेत त्यांनी डायरेक्ट सांगितलं की नारपार नदीजोड प्रकल्प हा रद्दबातल करण्यात आलेला आहे. मग त्याचा पडसाद आपल्या खानदेशासह महाराष्ट्रात उमटू लागला. ठिकठिकाणी मोठमोठे आंदोलन होऊ लागले. मग यांच्या तंबूमध्ये घबराट झाली की 2 महिन्यावर आपलं इलेक्शन आलंय आणि जर नारपारचा प्रश्न सेटला तर बरं इकडचा विषय खतम होईल. म्हणून उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब का फसवणीस साहेब यांच्या डोक्यात एक युक्ती सुचली. यांनी काय केलं, नारपारचं वातावरण शांत करण्यासाठी राज्यपालांकडे गेले आणि राज्यपालांचं एक लेटर लिहून आणलं. लोकांना सांगितलं की नारपार योजना होणार आहे. महाराष्ट्र राज्य स्वतःच्या तिजोरीतून तो खर्च करून ती नारपार योजनेचा खर्च करणार आहे. आता मला एक सांगा बांधवांनो, कलेक्टरने दिलेला आदेश मामलेदार कॅन्सल करू शकतो का? अरे तुम्ही नेरेटिव्ह पसरवतात, लोकांना वेळा समजतात. अरे नारपार करण्यासाठी केंद्राची मदत लागेल. यांनी आमचं असं म्हणणं होतं की यांनी CR पाटलांना जायला पाहिजे होतं, तिथलं गांभीर्य सांगायला पाहिजे होतं आणि मग त्यांच्याकडूनच ती योजना मंजूर केली असती तर आम्ही समजलो असतो. परंतु लोकांना वेळ समजून काही पण वेगळं सांगायचं आणि लोकांना गृहीत धरून नेरेटिव्ह तुम्हीच पसरवतात. आताच बांधवांनो काय झालं, लाडकी बहीणचं सर्वीकडे कौतुक चाललंय. अरे ही योजना त्या मंत्रिमंडळात मंजूर होत नाही होत तोपर्यंत यांच्याच पक्षाचे सर्व जे आमदार, त्यात सर्वात अगोदर सुरुवात केली खोतकर साहेबांनी. अरे अजून ठराव झाला नाही, मान्यता मिळाली नाही, इकडे प्रस्ताव गेला नाही. खोतकर साहेबांनी लगेच तातडीची बैठक घेतली कार्यकर्त्यांची. सांगितलं आताच्या आता मतदारसंघामध्ये जा, मतदार याद्या काढा, त्याच्यात जेवढ्या भगिनी असतील त्यांचे नावं घ्या आणि सर्वांचे नावं लाडकी बहीणसाठी मंजूर करून घ्या. फार तर नंतर आपण ते कॅन्सल करून टाकू. त्याच्यावर तर अजून आदरणीय महेश शिंदे साहेब आमदार यांनी तर भगिनींचा मेळावा घेतला. त्यांना सांगितलं भगिनींनो मी तुमचा भाऊ आहे, जर का तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला 3000 रुपये 2 महिन्याचे देतो आणि जर का आम्हाला मतदान केलं नाही तर डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीचं नाव करून तुमचे नाव कमी करू. अजून त्याच्यावरचा ताल आदरणीय रवी राणा साहेबांनी पण भगिनींचा मेळावा घेतला आणि त्यांनी तर सज्जड इशारा देऊन टाकला, जर का तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही, निवडून आणलं नाही तर मी तुमचा भाऊ आहे, तुमचे दिलेले पैसे सुद्धा परत घेऊन घेईन. अरे राणा तुझ्या बापाचे पैसे नाही, त्या जनतेचे पैसे आहेत बेट्या. भगिनींजवळ पैसे परत घेतलो. मागच्या वेळेस त्या हनुमान चालुशामुळे तू वाचून गेला, आता भगिनींचे पैसे घ्यायला येच. अरे यार रणरागिनी, तुला तर या निवडणुकीत पस्त करतीलच, पण तू हे शिवसैनिकी तुला रस्त्यावर नागड केल्याशिवाय सोडणार नाही. बांधवांनो, हे योजना देत आहेत की लोकांना दमबाजी करतायत. आता यांच्यासाठी एकच डोक्यात सुस्त, शांत चित्ताने ऐका थोडं. चाय पर शुरू हुई सरकार, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर अटक गई. बात हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर आप कुछ देने की नौटंकी कर रहे हो. असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हो. भाई दादा भाऊ, हे कोण आहेत माहिती ना? भाई दादा भाऊ, हे त्रिकूट.
भाई दादा भाऊ ये गुलाबी दूल हमारी आंखों में ना झोंके. ऐका बरं शांततेत. भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहिणा सिर्फ 1500 में ओके. वाह रे वाह, तुमचा न्याय कसं चालेल. अरे खरे तर लोकसभेच्या इलेक्शन मध्ये यांना मतांची लागली कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी. नहीं तो मस्ती मध्ये होते हमारा ही राज आएगा, हम सब कर डालेंगे. पण काय नाही, आता तुमचे शेवटचे दुखदुखीचे 60 दिवस राहिले आहेत. याच्यात अरे या 15 ऑगस्टची घटना पहा. अरे या देशामध्ये या राज्यामध्ये राज्य कुणाचं चाललंय. अरे गुंडगिरीचं राज्य चाललंय का. 15 ऑगस्ट 14 ऑगस्ट 16 ऑगस्टच्या 3 दिवसाच्या घटना पहा. अरे या महाराष्ट्रामध्ये 10 गावांमध्ये 10 जिल्ह्यांमध्ये लहान लहान चिमुकलीवर अन्याय झाले. पुढे भगिनींवर अन्याय झाले, बलात्कार झाले, काही भगिनींच्या रस्त्यावर मर्डर पाडणे झाले. कुठे गेले सरकार. अरे हे सरकार एकीकडे बहिणींना 1500 देऊन लाडली बहिणा म्हणतं आणि त्या बहिणीच्या मुलींना त्या भाचींना तुम्ही काय न्याय देताय. अरे भाचींना न्याय देऊ शकत नाही कारण की हे कंस मामा आहे. अरे हे शकुनी मामा आहे. त्या मामांना ओळखा. कामापुरता मामा आणि मामा करून ही निवडणूक जिंकण्याचा यांचा घाट आहे बांधवांनो. अरे या माझ्या लाडक्या बहिणीला काहीच पाहिजे नाही. माझ्या लाडकी बहिणीला 1500ची भिक्षा नको. तिला रक्षेची गरज आहे. तिला तिचा स्वातंत्र्याची गरज आहे. आणि इथं काय चाललंय. घटना बदलापूरची घ्या, घटना अकोल्याची घ्या, नागपूरची घ्या, पुण्याची घ्या, मुंबईची घ्या. अरे हे सोडा. अरे या भडगाव तालुक्यामध्ये 1 वर्षापूर्वी त्या गोडगावच्या कल्याणीवर अन्याय झाला. त्यावेळेस असाच आक्रोश मोर्चा या भडगाव तालुक्यात निघाला होता. या स्थानिक आमदाराने या नकली मामाला फोन लावला होता या मुख्यमंत्र्याला आणि त्याला बोलणं करून दिलं होतं. त्याने नकली मामाने आश्वासन दिलं होतं की फास्ट ट्रॅक याच्यामध्ये केस चालवून 2 महिन्याच्या आत या आरोपीला आम्ही न्याय करू, त्याला फासावर लटकू. अरे कुठे गेला तुमचा न्याय. अरे ती कल्याणी ना भडगाव तालुका आमदार साहेब न्यायाची वाट पाहत आहे. काय लाडक्या बहिणींना साड्या पाठवता, काय लाडक्या बहिणींचं कौतुक करता. अरे त्यांच्या मुलींचं संरक्षण करा, त्या बहिणींचं संरक्षण करा. अरे सर्वीकडे डंका पिटवण्यात येतो की आम्ही असा विकास केला, हजारो कोटीचे कामं केले. अरे रस्ते आणि पूल बांधून विकास म्हणत नाही. अरे सर्वांगीण विकास तुम्ही काय केला. अरे 1000 वेळ या भडगाव पाचोऱ्या रस्त्यावर तुम्ही वापरतात. ते भडगावचं क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत धुळकात पडलेलं आहे. अरे तुम्ही कंपाऊंड तयार केले 40-50 कोटीचे. अरे 2 कोटी त्या क्रीडा संकुलला दिले असते. अरे तिथं माझा रोजगार मिळवण्यासाठी तरुण रस्त्यावर धावतो. पोलीस भरतीसाठी आणि सेनेमध्ये भरती होण्यासाठी त्याला व्यायामाची गरज आहे, त्याला जागा नाही. क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत आहे. अरे त्या भडगावच्या MIDCच्या नावाने 10 वर्ष आमदारकी आपण घेतली, पण ते MIDCचे 10 वेळेस नारळ फोडले. ती चालू कधी होईल हा प्रश्न आमच्या तरुणांचा आहे. अरे तरुणांना कामं द्या, कामं विकास कामं चांगले करा. अरे भगिनींना सुरक्षा द्या. अरे 1500 लाडकी भगिनी म्हणून चालत नाही. अरे त्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षा द्या. आणि भगिनींना तुम्हाला सांगतो, आम्हाला हे सावत्र भाऊ म्हणता, तुम्हाला बी सावध करतो. 1500च्या आडमध्ये यांच्या भूलथापांना बळी पडू नका. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं पैसे तर पडले, काहींचे पैसे भडगावच्या ग्रामपंचायत भडगावच्या त्या बँकेत सापडत नाही हो. काही पाचोऱ्यावाले जळगाववाले नगर देवळ्यात. हे चाललं काय. अरे 2 महिन्यापासून सर्व भगिनींचे झोप उडून टाकले यांनी. दिले तर काही पैसे नाही, पण तो फॉर्म भरायला त्या जाया यायला कमीत कमी 2-2 हजार रुपयांचे खर्च झाले. आणि राहिले त्या बँकवाल्यांनी जमा करून घेतले 1000 रुपये. बहिणीच्या 15त काहीच पडलं नाही. म्हणून यांचं बोलतापांना बळी पडू नका. बांधवांनो, येणाऱ्या निवडणुकीत
हा सुवर्णकाळ आहे, ही भगवं वातावरण आहे. इथं सर्वांगीण विकास करणाऱ्या आमदाराची गरज आहे आणि सर्वांगीण विकास फक्त वैशुताईकडे बोट दाखवतो या मतदारसंघाचा. कारण की वैशुताईला काही कोणाला ठेका द्यायची गरज नाही, ना ठेकेदाराचं कमिशन घ्यायची गरज नाही. त्यांचं जेवढं आहे की ते त्यांच्या नावावरलं जात नाही. परंतु बांधवांनो, या वेळेची निवडणूक कुठल्या पुढाराच्या हातात नाही. गणेश अण्णा जरी ताईकडून नसला तरी ही निवडणूक जी आहे ना, ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे की या निवडणुकीत वैशिताई 100% आमदार होणार आणि या मतदारसंघाचा विकास होणार. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख आदरणीय रमेशचंद्रजी बाफना आपलं मनोगत व्यक्त करतील. ज्यांच्याकडनं निष्ठा शिकावी असे शिवसेना नेते, राज्यसभेचे खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब, ज्यांनी आयुष्यभर तात्यासाहेबांना खंबीर अशी साथ दिली, त्या आमच्या कमलवहिनी, ज्यांचं या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्या सोबत लवकरच आगमन होणार आहे. ती माझ्याप्रमाणेच आपल्या सगळ्यांची लाडकी लेक, लाडकी बहीण आणि भविष्यात आपल्याला जिला आमदार करायचं आहे ती वैशालीताई, व्यासपीठावर उपस्थित माझे लाडके पुतणे वैशुताईप्रमाणे ते मला काका म्हणतात, दीपक भाऊ, उद्धव भाऊ, अरुण पाटील, ॲडव्होकेट अभय पाटील. पण एक आहे, हे सगळे पुतणे खुद्दार आहेत, इतर पुतण्यांप्रमाणे गद्दार नाहीत. सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बंधू आणि या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी बंधू भगिनी, मित्रांनो, शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि आपल्या ताईंनी या ब्रीदवाक्याप्रमाणे 80%पेक्षा जास्त समाजकारण या तालुक्यामध्ये केलं आहे. दर महिन्याच्या 2 तारखेला पाचोरा येथे आणि 4 तारखेला भडगाव येथे मोतीबंधू शिबिराचं आयोजन केलं जातं. आणि माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत या तालुक्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले आहेत. एक ऑपरेशन करण्यासाठी साधारणप्रमाणे 15,000 रुपये खर्च येतो. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते, परंतु ताई साहेबांनी कोणत्याही प्रकाराला कपाळाला आड्या न पडता त्या कार्यक्रमाचं आतापर्यंत अत्यंत सुंदर असं नियोजन केलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये हातपाय नसले चालतात मित्रांनो, परंतु डोळ्यांचं फार मोठं महत्त्व आहे. डोळ्याचं महत्त्व विचारायचं असेल तर रमेश बाफनाला विचारा, ज्याने एक डोळा गमावला आहे. एक साधं उदाहरण देतो. माझ्या कामावरती एक तडवी भिल्ल महिला होती. तिचे मुलं तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. तिने मला विनंती केली की माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करून द्या. त्यावेळेला मोतीरामजी लहाने साहेबांचा जामनेरला कॅम्प होता आणि त्या कॅम्पमध्ये त्या महिलेचं ऑपरेशन झालं. नेहमीप्रमाणे डॉक्टर साहेब प्रत्येक पेशंटला विचारायचे की डोळ्याची पट्टी काढल्यावर तुला कोणाला बघायचं आहे. त्या महिलेने सांगितलं मला रमेश बाफनाला बघायचं आहे. डॉक्टर साहेब म्हटले तू तडवी तो मारवाडी काय बात आहे. तर खरा मुलगा माझा रमेश बाफना आहे.
त्याप्रमाणे ज्यांचंही आतापर्यंत ऑपरेशन झालेलं आहे त्यांची खरी मुलगी आपली वैशालीताई आहे आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तिला मिळत राहील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, मध्यंतरी आपल्या तालुक्यामध्ये डेंग्यूची साथ आली, आता पण आलेली आहे. 40 ते 50 हजार रुपये रुग्णांना खर्च यायचा. सहज आम्ही मिटिंगमध्ये चर्चा केली. ताईच्या लक्षात आलं की जर आपण या तालुक्यामध्ये डेंग्यूच्या संदर्भातली औषधांची फवारणी केली तर निश्चितच त्याचा फायदा होईल. मित्रांनो, पाचोरा शहर, भडगाव तालुका संपूर्ण ग्रामीण भागामध्ये फवारणी झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की आपला तालुका त्यावेळेला डेंग्यूमुक्त झाला. मी सहजपणे त्यावेळी त्या कामावर देखरेख करणारे जे राजू गायकवाड त्यांना विचारलं की राजू भाऊ, साधारणप्रमाणे किती खर्च आला? तर बापनाजी म्हणजे जवळजवळ 70 लाख रुपये खर्च आला. म्हणजे जी जबाबदारी नगरपालिकेची होती, स्थानिक आमदाराची होती, त्यांनी ती पूर्ण केली नाही. परंतु ताईने स्वतःच्या पैशातनं आम्हा सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित व्हावं म्हणून ती फवारणी केली आणि हा तालुका त्यावेळेला डेंग्यूमुक्त केला. मित्रांनो, फार मोठी गोष्ट आहे विचार केला तर. नंतरच्या काळामध्ये काल परवा ताईंनी जे काही सैनिक आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्यांच्या मातापित्यांचा सन्मान केला. अतिशय सुंदर देखणा असा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी कौतुक केलं. स्वर्गीय आरो तात्या साहेबांनी हा पायंडा सुरू केला होता आणि ताईंनी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता ती परंपरा कायम ठेवली. या उलट आपल्या लक्षात एक गोष्ट आणू देऊ इच्छितो. स्थानिक आमदारांनी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मयत पत्नीला अत्यंत घाण अशा शिव्या दिल्या. मित्रांनो, आपण सगळे विसरला असाल, परंतु ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एकीकडे आई त्यांचा वैशालीताई त्यांचा सन्मान करते आणि एकीकडे स्थानिक आमदार त्यांचा अपमान करतायत. ही गोष्ट आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. सध्या परिस्थितीमध्ये या शासनाने लाडकी बहीण योजनेचा फार मोठा गाजावाजा केला आहे. या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 70% बहिणी या आमच्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत. या सरकारने मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अत्यंत कमी असा भाव दिला आहे. म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला कापसाला 10 ते 10.5 11 हजारापर्यंत भाव मिळाला. या सरकारच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला 7,000 रुपयाच्या वरती भाव मिळाला नाही. म्हणजे एका क्विंटल मागे आपलं 3,000 रुपयाचं नुकसान झालं आहे. आणि तीच रक्कम सरकार लाडक्या बहिणींचं कौतुक करून त्यांना देत आहे. याच्यामुळे माझी आपल्या बहिणींना विनंती राहील की आपण या योजनेमुळे उरळून जाऊ नका. या आपल्या वडिलांचे जे कष्टाचे पैसे होते की जे सरकारने कमी दिले होते त्याची भरपाई हे सरकार करत आहे. ही नोंद आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. सोयाबीनच्या संदर्भात सुद्धा असंच झालं. सोयाबीनला मागच्या काळामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 7,500 भाव मिळाला आणि आता 4,500च्या वरती भाव मिळत नाहीये. मित्रांनो, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना फक्त आपल्या अंगठ्याच्या ठशावरती आपल्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली. आदरणीय फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते 4 प्रकारच्या याद्या केल्या गेल्या. लाल यादी, पिवळी यादी, निळी यादी, ढवळी यादी. शेतकरी त्यावेळेला अत्यंत परेशान झाला. नवरा बायको भाकरी बांधून यायचे, सर्व्हर डाऊन राहायचं, परत जायचे. आणि त्यावेळेला त्यांनी 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर केली होती. मोठ्या मुश्किलने आपल्याला 19,000 कोटी रुपयाची कर्जमाफी मिळाली. बाकीची रक्कम आज पावेतो सुद्धा मिळालेली नाही. मित्रांनो, उद्धव साहेबांनी जाता जाता शेतकऱ्यांनी जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्याकरता प्रोत्साहनपर योजना जाहीर केली. या सरकारने त्या योजनेची पुनरावृत्ती केली. परंतु आज तागाय सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते 50,000 रुपये पडलेले नाही. म्हणजे बोलायची कडी आणि बोलायचा भात अशा पद्धतीचं काम हे सरकार करतं आहे. आणि याच्याही पेक्षा मोठं उदाहरण द्यायचं असेल मित्रांनो तर आज आपण जे जिवंत आहोत ते आदरणीय उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये जे महत्त्वपूर्ण काम केलं
माझं कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम राबवला. स्वतः त्यांनी प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेतली. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने धारावीचा जो पॅटर्न आहे त्याचं कौतुक केलं आणि उद्धव साहेब महाराष्ट्र जगातल्या भारतातल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये अव्वल स्थानी होते. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण फार मोठ्या संकटातून बाहेर पडलो. आपल्या कुटुंबातील फार काही व्यक्तींना आपण गमावलं, परंतु आपण सुरक्षित आहो याचं सगळं श्रेय आदरणीय उद्धव साहेबांना आहे. मित्रांनो, आमदार साहेब त्यांचे कार्यकर्ते नेहमी म्हणतात की आम्ही हॅट्रिक करणार. अरे हॅट, आता फक्त ट्रिक होणार. आम्हाला संधी आहे मित्रांनो. आतापर्यंत या तालुक्यामध्ये महिला आमदार झालेला नाही. यावेळेला आपल्याला सगळ्यांना वैशुताईच्या पाठीशी उभं राहून या तालुक्याला पहिला महिला आमदार मिळवून द्यायचा आहे आणि आपण तो मिळवून देणार अशी आशा बाळगतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापनाजी. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील आदरणीय अभय पाटील. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी आला, आवाज तिथपर्यंत जायला पाहिजे, बंगल्यापर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अजूनही आवाज कमी झालाय. जय भवानी. धन्यवाद. कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या लोकांची व्यवस्था आपण केलेली आहे. कृपया आपण अन्य ठिकाणी कुठंतरी बसून घ्यावं. समोर ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत त्या जळगावून येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांसाठीच्या आहेत. कृपया तिथं स्थानिक कोणी बसू नये. दुसरी गोष्ट, पोलिसांना सहकार्य करा. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या जगाला शांततेचा आणि सत्याचा संदेश दिला, असे आपले सगळ्यांचे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्यांना एक साक्षरतेचा संदेश दिला, एक शिकवण दिली, ते आपले सगळ्यांचे जगद्गुरू तुकाराम महाराज, आपल्या सगळ्यांचे वैचारिक पिता ज्यांनी संविधान दिलं असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्री, मा जिजाऊ, या सगळ्यांना मी वंदन करतो. मित्रांनो, निवडणुकीला खरं तर आजपासून 15-20 दिवस शिल्लक राहायला पाहिजे होते, परंतु लाडका भाऊ आणला, लाडकी बहीण आणली, लाडका काका मामा या योजना राहिलेल्या आहेत. लाडका काका आणि लाडका मामा ही योजना लागू झाली की मग निवडणुका सरकार लावणार आहे. तोपर्यंत सरकार निवडणूक लावणार नाही. नगरपालिकेच्या निवडणुका होऊन 7 वर्ष होत आली, जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊन 6.5 वर्ष होत आली, पंचायत समितीच्या निवडणुका होऊन 6.5 वर्ष होत आली. या सरकारला लोकांची सत्ता असलेली केंद्र व्यवस्था, विकेंद्रीकरण व्यवस्था आणायची नाही आहे. यांना सगळी सत्ता ही मुख्यमंत्र्याच्या ताब्यात राहील, या तिथं बसलेल्या 3 भामट्यांच्या ताब्यात राहील, अशा प्रकारची व्यवस्था यांना आणायची आहे. आणि म्हणून सरकार निवडणुका लावत नाही आहे. निवडणुका लावल्या की आपण आपल्या पसंतीचा उमेदवार, काम करणारा उमेदवार, निष्ठावान उमेदवार आपण निवडून देणार आहोत, हे सरकारला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून सरकार निवडणूक लावायला घाबरतं आहे. आता 1 महिना विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली. का ढकलली तर त्याचं काहीच कारण सांगितलं नाही. वास्तविक मागच्या वेळेला हरियाणा आणि महाराष्ट्र याची निवडणूक एकत्र घेण्यात आली होती, परंतु तुमच्या शेतीमालाचा प्रश्न असेल, कपाशीचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, शेतात होणाऱ्या वेगवेगळ्या रोगांचा प्रश्न असेल, त्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असेल, याच्याबद्दल हे सरकार किंवा यांचे लोकप्रतिनिधी एक शब्दाने बोलायला तयार नाहीत. या राज्यामध्ये नेमकं चाललंय काय हे त्यांना सुद्धा समजत नाहीये. या राज्यातला तलाठी सामान्य लोकांचं ऐकायला तयार नाही. या राज्यातला ग्रामसेवक सामान्य लोकांचं ऐकून घ्यायला तयार नाही. या राज्यातला तहसीलदार सामान्य लोकांचं ऐकून घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणेबद्दल तर काहीच बोलायला नको. त्यांना खुली सूट दिलेली आहे की तुम्हारा पटेंगा वैसा करो, हमको सिर्फ माल महीने का महीने लाके दो. अशा पद्धतीची यंत्रणा या देशामध्ये राबवली जाते, या राज्यामध्ये राबवली जाते. आणि म्हणून या देशाच्या सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण झालेला आहे.
एकीकडं महिलांना सांगायचं की तू माझी लाडकी बहीण आहेस, हॅलो. मी तुझ्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकणार आहे दर महिन्याला. अरे पण तू 1500 रुपये टाकतो, पण तिथं माझी बहीण सुरक्षित नाही, तिथं माझी आई सुरक्षित नाही, तिथं माझी मुलगी सुरक्षित नाही, तिथं माझी पत्नी सुरक्षित नाही. तुझ्या 1500 रुपयाला काय चाटायचं आहे? रोज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 4 ते 5 शेतकरी आत्महत्या करतायत रोज. हा आकडा जर गेल्या वर्ष 2 वर्षाचा बघितला तर हा आकडा हजारोच्या पटीमध्ये जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत असताना सरकार त्याच्यावरती उपाययोजना करायच्या ऐवजी महिलांच्या खात्यामध्ये 1500 टाक, लाडक्या भावाला सांगायचं तुला 10,000 रुपये देतो, निवडणूक संपली की कोणती बहीण आणि कोणता भाऊ तुझा तून माझं मी एकटा खाऊ, अशी पद्धत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांच्या खोट्या आश्वासनांना कुठं भुलू नका. आपल्या वैयक्तिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, आपल्या नवऱ्याच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. जर शेतकऱ्याचं कर्ज वाढलं तर तो करता शेतकरी आत्महत्या करतो, त्याचं समाधान करण्याचं सोल्युशन या सरकारकडं नाही आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा बदल केला पाहिजे. आणि या निमित्ताने मी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो आणि थांबतो, कारण राऊत साहेब आता तिकडून निघालेत. या मतदारसंघामध्ये अनेक पोतभर उमेदवार आहेत. निवडणुकीला पोतभर उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत. जसं पावसाळ्यामध्ये त्या छत्र्या उगवतात ना कुत्र्याच्या, तसे उमेदवार उगवणार आहेत. पण घाबरून जाऊ नका. मराठ्यांची मतांची विभागणी करण्यासाठी काही प्रस्थापित लोक, काही निवडून आलेले सत्ता भोगलेले लोक असे मराठ्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. कोणाला टोकन दिलंय 5 कोटीचं, कोणाला टोकन दिलंय 1 कोटीचं, कोणाला टोकन दिलंय 50 लाखाचं. तू फक्त जाहिरात कर, बोर्ड लाव, निवडणूक लढ, मला निवडून आला की मी तुम्हाला पोसायला तयार आहे. अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये तयार केलं जातं आहे. आणि म्हणून यांना भुलू नका. लक्षात ठेवा, गेल्या 2.5 वर्षामध्ये ना दिलीप वाघ ना अमोल शिंदे तुमच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. कधी तुमची डीपी जळाली तर बघितलं का तुम्ही चौकामध्ये आंदोलन करताना दिलीप वाघला? कधी तुमच्या शेतीमालाचा प्रश्न निर्माण झाला कपाशीचा तर बघितलं का दिलीप वाघांना किंवा अमोल शिंदेंना बैलगाड्याची तिथं काहीतरी रस्ता रोको केलेला आहे किंवा आंदोलन केलेलं आहे, लावून धरलेलं आहे, उपोषणाला बसलेलं आहे. त्यामुळं यांच्या भावनिक आव्हानाला, जातीयवादी आव्हानाला, धार्मिक आव्हानाला भुलू नका. आता म्हणे 1,08,000 रुद्राक्षांची महारुद्राक्ष काय ते रुद्राभिषेक केला. वास्तविक पाहता इथं जर कोणी पंडित असतील तर त्यांना विचारा, रुद्राभिषेकाचा आणि रुद्राक्षाचा कवडीचा संबंध नाही. आपल्यावर आलेली इडापिडा टळावी म्हणून तो रुद्राभिषेक अमोल शिंदेंनी स्वतःसाठी केला आणि ते ओवाळून टाकलेले रुद्राक्ष आता तुम्हाला वाटणार आहे. म्हणजे त्याची ओवाळून टाकलेली सगळी, त्याला जी काही दृष्ट लागली असेल, त्याला जी काही त्याच्याबद्दल विचार झाला असेल, तो सगळा आता ओवाळून तुमच्यावर टाकलेला आहे. राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे. राऊत साहेब स्टेजवर आल्यावर आपण जोरात घोषणा द्यायच्या आहेत. सगळ्यांनी घोषणा जोरात द्यायच्या आहेत. कृपया आपली जागा सोडू नका. तर शेवटी जाताना तुम्हाला एवढंच आवाहन करतो या निमित्ताने की ही निवडणूक वेगवेगळ्या भूलभुलैयेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला भ्रमित केलं जाईल. भ्रमित होऊ नका, निश्चित राहा. या तालुक्याला आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा महिला आमदार द्यायची आहे आणि म्हणून वैशालीताईच्या रूपाने आपण या तालुक्याला पहिल्यांदा शिस्त लावणारी वैशालीताई आमदार म्हणून देऊ. हा निश्चय आजच्या या सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करायचं आहे. एवढंच या निमित्ताने बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अरे आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्री मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो, संजय राऊत साहेब आगे बढ़ो, वैशाली ताई आगे बढ़ो. अरे झाली काय गोष्ट? आवाज येत नाहीये. झाली काय गोष्ट? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेबांचा. अरे राऊत साहेब आगे बढ़ो, वैशाली ताई आगे बढ़ो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.
शिवसेनेचे नेते तथा खासदार, महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप आदरणीय संजय राऊत साहेब स्थानापन्न झालेले आहेत. आदरणीय साहेबांना आणि व्यासपीठावरील मान्यवरांना नम्र प्रार्थना करतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि आदरणीय कृषीरत्न तात्यासाहेब आरो पाटील यांचा प्रतिमा पूजन सोहळा आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते संपन्न करावा अशी नम्र विनंती. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, जे आसनस्थ आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे पदाधिकारी असतील त्यांनी कृपया खाली जे VIP सेक्शन आहे तिथे जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे, मंचकावर कोणी गर्दी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. वैशालीताई तुम आगे बढ़ो, उद्धव साहब ठाकरे तुम आगे बढ़ो, राउत साहब तुम आगे बढ़ो. घोषणा जोरात द्या. छत्रपती शिवाजी महाराज की आवाजच गेला. जय भवानी, जय भवानी. वैशालीताई तुम आगे बढ़ो, वैशालीताई तुम आगे बढ़ो. तुम्हा सर्वांच्या साक्षीने, तुम्हा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते तथा व्यासपीठावरील मान्यवरांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तथा मान्यवरांचा प्रतिमा पूजन सोहळा अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झालेला आहे. यानंतर तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय राऊत साहेबांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय ताई व्यासपीठावरील मान्यवर नम्र प्रार्थना करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन साहेबांना सन्मानित करावं. सर्वांनी प्रचंड टाळ्यांचा गजर करायचा आहे. साहेबांचा सन्मान होतोय, आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांचा गजर करायचा आहे. मंचावर उपस्थित आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, त्यांनी समोरच्या खुर्चीवर स्थानापन्न व्हायचं आहे. मंचावर गर्दी जास्त झालेली आहे, सर्वांना विनंती आहे. साहेबांचा सन्मान सोहळा अतिशय आनंदात आणि जल्लोषात संपन्न झालेला आहे. यानंतर आपण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा आणि वडगाव तालुक्यातील साहेब हे उजव्या हाताला बसलेले सगळे मान्यवर आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपल्या हस्ते सर्वजण प्रवेश घेऊ इच्छित आहे. पाचोरा शहरातील आदरणीय गुलाबराव दौलतराव पाटील, सेवानिवृत्त शिक्षक प्रशांत पाटील मनसे, अनिल अमृत पाटील, गजेंद्र वामन पाटील मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन साहेबांच्या हस्ते भगवा रुमाल धारण करावा. या गजूबापू या लवकर पटपट. गजेंद्र वसंत चव्हाण, आदरणीय प्रशांत पाटील, आदरणीय अनिल अमृतराव पाटील, शेखर विनायक पाटील, प्रशांत बाबा यांनी व्यासपीठावर राहील सन्मान स्वीकारायचा आहे. गजेंद्र कोण आहे? जाना साहेबांच्या समोर गेल्या नाराज नाव पुकारले.
आदरणीय प्रशांत पाटील यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. यानंतर बांबरूड कुरुंगी गणातील आदरणीय कईफ खान, शकील खान, शफीक खान, इरफान खान, सांडू बाबूलाल तडवी, फिरखा बंडू तडवी, आकाश सलीम तडवी, गोपाल एकनाथ कोळी, आशिफ नशीर शाह, मिथुन वाघ या सर्वांना घेऊन व्यासपीठावर येतील. सर्वांनी पटकन लवकर निघायचं आहे. प्रवेश झालेल्या सर्व शिवसैनिकांना नम्र प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरून जागा रिकामे करून द्यायचे. मिथुन भाऊ सर्वांना सोबत घ्या. पांढरचे राजू आबा वरती या, त्यांनी बोलवलं. यानंतर नारायण शिवराम पाटील, दीपक अशोक पाटील, देवदास हरदास पाटील, माजी सरपंच गजानन नत्तू पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गजमल वाघ, अजित गुलाब पटेल, ज्ञानेश्वर सांडूसिंग राजपूत, उज्ज्वल सर, बापू सूर्यवंशी, अखिलेश गिरी, नांद्रा, आप्पा सुखदेव पाटील यांच्या समवेत हे सर्वजण शिवसेनेमध्ये दाखल होतील. आदरणीय सुभाष मोरे हे देखील शिवसेनेमध्ये दाखल होतील. कृपया प्रवेश करणाऱ्या सगळ्यांनी उठून इकडे यायचंय लवकर व्यासपीठावर. आदरणीय रवींद्र पाटील, योगेश रामचंद भोई, लखन शिवराम भोई, आकाश भागवत कोळी सर्व मान्यवरांनी व्यासपीठाकडे येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. समाधान पाटील या सर्वांना सोबत घेऊन येतील. संदीप धनसिंग, अशोक विठ्ठल पाटील माहिजी, दीपक बालचंद्र गायकवाड माहिजी, अनिल लालचंद भगत माहिजी, रमेश लोटन भगत, रमेश मोतीराम भगत, शांताराम बोरसे, भारत भिला, सोपान पांडुरंग, समाधान श्रावण, विनोद पाटील, महेश पांढरीनाथ पाटील या सर्वांना घेऊन व्यासपीठावरती येतील. येत आहे ना, वाचतो ना मी आता. येऊ तर द्या. नगर देवळा येथील बाळद येथील बाळासाहेब मोरे, नाना सतीश दादा पाटील, धनराज विठ्ठल नगर देवळा, दीपक ठाकूर नगर देवळा, शिवाजी हेमराज ठाकूर दिघी, यादवराव सोनवणे बाळद, अविनाश प्रकाश निकम नाचनखेडा, साहेबराव बाजीराव पाटील बोरटेक, योगेश पाटील छोटू आबा नगर देवळा, गोकुळ महस्कर शिवशाही नगर देवळा, कन्हैया परदेशी नगर देवळा, मुन्ना परदेशी नगर देवळा, सागर राजेंद्र देवरे भाजपा वडगाव मुलाने, राजेंद्र भीमसिंग देवरे माजी सभापती वडगाव मुलाने, स्वरूप पाटील शिंदे वडगाव मुलाने. खाजोळा येथील सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. नाही यानंतर ओझर येथील सर्व मान्यवर व्यासपीठावरती येऊन सत्कार स्वीकारतील. प्रवेश करणारे ओझर येथील सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. ओझर नंतर दारगाव येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. सारळा येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. पिंपरी येथील महिला सरपंच व त्यांच्या सोबत आलेले सहकारी यांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकार करायचा आहे. वरखेडी येथील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. सारोळा येथील सर्व सन्माननीय शिवसैनिक यांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. गाळण, तारखेडा, हनुमानवाडी आणि लोहारी येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे.
विष्णुनगर व खडकदेवळा आणि लोहटार येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. विष्णुनगर, खडकदेवळा, लोहारी, लोहटार. मोकम नारायण राठोड, शिवदास बाबूराव राठोड, दिलीप सैनदास राठोड, विष्णुनगर यांनी व्यासपीठावरती येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. सावखेडा खुर्द, निंबोरी, वडगाव आंबे, पिंपरी खुर्द प्रपा, वरखेडी, पिंपळगाव, हरेश्वर येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. सातगाव तांडा, सातगाव डोंगरी, लोहारी, पिंपरी, वाणेगाव, पिंपळगाव, हरेश्वर, शिंदाड, सावखेडा, वरखेडी येथील मान्यवरांनी प्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. भोकरी येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती प्रवेश सोहळ्यासाठी यायचं आहे. कपूरचंद आबा, पिंपरी येथील कपूरचंद आबा व त्यांचे सहकारी व्यासपीठावरती येऊन त्यांनी प्रवेश स्वीकारायचा आहे. ज्या गावांच्या मान्यवरांची नावं घेतलेली आहे, पुकारले जातील, त्यांनी कृपया अगदी लवकरात लवकर येऊन प्रवेश सोहळा स्वीकारायचा आहे. आपल्या पुढील कार्यक्रमासाठी व्यत्यय येईल याची काळजी घ्यायची आहे. यानंतर भडगाव तालुका, वलवाडी, वाडे, बोरटेक, पळासखेडा, बाळस, शिंदी, वाघ, बोदर्डे, आडळसे, पांढरत, पिचर्डे, भडगाव पेठ, भडगाव या शहरातील सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. भडगाव, पिंपरी हाट, कसगाव, त्यानंतर भडगाव शहर या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. माजी सभापती आदरणीय अशोक भिवसन गोंडगाव यांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. यानंतर नेरी येथील नंदू बहाळ, संजय सूर्यवंशी, भैयासाहेब निंबाळकर त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश सोहळा स्वीकारायचा आहे. गोंदेगाव, अंतोर्ली, वेरुळी, त्र्यंबकनगर, वाकवडजी, अंतोर्ली येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. नेरी आणि वडगाव येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. खादोळा येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. प्रशांत पाटील, पाचोरा मनसे कार्यकर्त्यांसोबत आपण व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. देवीदास अशोक पाटील, छावा संघटना, मालक चालक संघटना यांनी प्रवेशासाठी यायचंय. भडगाव शहर
धनराज देवचंद पाटील गोंडगाव माजी सभापती यांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. विक्रम सपकाळे ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. कसगाव येथील एकनाथ फुलोरा यांनी व्यासपीठाकडे यायचंय. कसगाव येथील सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश स्वीकारायचा आहे. ज्या मान्यवरांचा प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे त्यांना नम्र प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर आसनस्थ व्हायचं आहे. दिघी बदरखे आखतवाडे या गावातील सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश स्वीकारायचा आहे. ज्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला त्या मान्यवरांना नम्र प्रार्थना आहे की आपण खाली जाऊन लवकरात लवकर आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या पुढील सभेसाठी आपला वेळ वाया जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या, सहकार्य करा अशी अपेक्षा. ज्या मान्यवरांचा प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे त्यांनी व्यासपीठावरून लवकरात लवकर खाली जाऊन आपली जागा आसनस्थ व्हायचं आहे. गुढे शहरातील मान्यवरांनी व्यासपीठाकडे येऊन प्रवेश करायचा आहे.
व्यासपीठाच्या बाजू असलेल्या सगळ्या युवकांना नम्र विनंती आहे की आपण प्रवेशासाठी आलेला आहेत, लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन प्रवेश घ्यायचा आहे. वाचन झालंय. कसगाव येथील मान्यवरांना नम्र प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन प्रवेश सोहळा संपन्न करावा. 4 वेळा वाचलंय ना, पूर्ण कसगाव वाचलंय ना, नाव वाचले कसगावचे. कसगाव येथील मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन प्रवेश सोहळा संपन्न करायचा आहे. कसगाव येथील एकनाथ फुलोरा यांनी व्यासपीठाकडे यायचंय. एकनाथ महाजन कसगाव फुलवाले. तुम्हा सर्वांच्या साक्षीने, तुम्हा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा भडगाव तालुक्यातील शहरातील सर्व मान्यवरांचा प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या नेत्या, आपली सर्वांची हक्काची बहीण आदरणीय वैशालीताई पाटील यांना नम्र प्रार्थना करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. आदरणीय ताई, कृपया स्टेजवरच्या सर्व कार्यकर्त्यांनी खाली उतरून घ्यायचंय. कृपया उभ्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी खाली उतरून घ्यायचंय. स्टेजवरच्या सर्व उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी खाली उतरून घ्यायचंय. सावदेच्या लोकांनी पटकन यायचंय. सावदे पटकन पटकन. कृपया स्टेजवरच्या सर्व लोकांनी खाली उतरून घ्या. सावद्याचे सरपंच यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचं. कृपया लवकर आवरा, लवकर आवरा, वेळ होतोय, लवकर आवरा. आता यापुढे कोणीही प्रवेशाला पाठवू नका. प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. कृपया लोकांनी कृपया प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे. आदरणीय साहेबांना पुढच्या सभेसाठी जायचे म्हणून आपण कार्यक्रम आटोपता घेत आहोत. कृपया सगळ्यांनी सहकार्य करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. साहेबांना पुढे जायचं आहे म्हणून कृपया सहकार्य करा. चला वैशालीताई,
चला वैशालीताई. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं असे भूमिपुत्र श्रद्धेय तात्यासाहेब, अशा सर्वच थोर महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आजच्या या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात क्रांतीचं बीज पेरण्यासाठी अगदी तात्यासाहेबांपासून या पाचोरा भडगाव वर विशेष प्रेम असणारे महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय संजयजी राऊत साहेब, मला असं वाटतं की या बुलंद तोफेला सलामी देण्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करावं. व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जमलेल्या माझ्या सर्व माता, बंधू आणि भगिनींनो, खरं तर मला असं म्हणावंसं वाटतंय आज की या निष्ठावंतांचं प्रेम कधी तराजूमध्ये तोलायचं नसतं आणि जिथे राऊत साहेब आहेत तिथे जास्त बोलायचं नसतं, म्हणून मी जास्त बोलणार नाही. पण कारण की साहेबांना आज इथे येऊन सगळ्यांचाच हिशोब घ्यायचा आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. बांधवांनो, हा निष्ठावंतांचा जनसागर बघून माझं मन खरोखर भरून आलंय. जे गद्दारी करून गेले ते इतिहासाची जीर्ण पानं होती आणि आता समोर जे आहेत ते इतिहास घडवणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आणि या निष्ठावंतांच्या हातातली जी मशाल आहे त्या मशालीने येणाऱ्या विधानसभेत हे गद्दारीचं पाप जे आहे ते जाळायचं आहे. ही मशाल इतिहास घडवणार आहे. बांधवांनो, या पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेनेची बांधणी शिवसेना प्रमुखांच्या कडव्या शिवसैनिकांनी, निष्ठावंत शिवसैनिकांनी लाठ्या काठ्या खाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये खडतर परिश्रम घेऊन उभारणी केली. सत्ता नसल्यामुळे प्रचंड हाल अपेष्टा सहन करून त्यांनी संघटना जिवंत ठेवली. पुढे शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन तात्यासाहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला. तात्यांच्या प्रेमापोटी साहेबांनी पाचोऱ्यात ऐतिहासिक सभा घेतली आणि या सभेला प्रचंड असा जनसमुदाय त्या काळात उसळला होता. तात्यांच्या रूपाने या शिवसेनेला एक नवीन ऊर्जा मिळाली आणि शिवसेनेचा पहिला आमदार या पाचोरा भडगाव मतदारसंघाला मिळाला. एक नवीन दिशा मिळाली आणि 10 वर्ष विजयाची घौडदौड चालू राहिली. मग ते बाजार समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, सगळ्याच ठिकाणी शिवसेनेचा जो भगवा आहे तो डौलाने फडकू लागला. तात्यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंतांची मोठी फौज उभी राहिली आणि खेडोपाडी गल्ली बोळात अगदी तात्यांनी शिवसेनेचं जाळं जे आहे ते विणून काढलं. सर्व काही सुरळीत चालू होतं,
परंतु मध्ये 5 वर्षाचा खंड पडला आणि पुन्हा 2दा शिवसेनेचा आमदार या मतदारसंघाने निवडून दिला. आमच्या घरात 2 वेळा आमदारकी दिली, मान सन्मान दिला आणि या नगरपालिकेचं नगराध्यक्षपदही आमच्या घरात दिलं. मग शिवसेनेने एवढं सगळं काही देऊन सुद्धा संघटनेशी बेईमानी कशासाठी? हा प्रश्न माझ्या समोरच नाही तर या संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक बांधवाच्या मनामध्ये पडला. तात्यासाहेब जर असते तर तात्यासाहेबांनी हे सहन केलं असतं का? तात्यासाहेबांनी कदापि हे सहन केलं नसतं. मी वारंवार माझ्या भाषणात या गोष्टी बोलत असते, कारण की तात्यासाहेबांनी हे खरोखर सहनच केलं नसतं गद्दारीचा प्रकार. उद्धव साहेबांचा विश्वासघात करणं आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले, आणि हे मला तात्यांची लेक म्हणून मला अजिबात सहन झालं नाही. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला राजकारणात यायचंच नव्हतं, मला तसा राजकारणामध्ये रसही नव्हता, पण मला हे सगळं असह्य झालं आणि म्हणून मी राजकारणात सक्रिय झाली आणि ठरवलं की काहीही झालं तरी चालेल, पण तात्यांचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आणि तात्यांची जी काही विचारधारा आहे ती सोडायची नाही हे मी ठरवलं. आणि मग शेवटी मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे, त्यांच्यासोबत भक्कमपणे उभं राहायचं असं ठरवलं आणि मातोश्रीवर जाऊन मी प्रवेश केला आणि राजकारणात सक्रिय झाले. हे सगळं आपल्याला माहिती आहेच. आज उद्धव साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम, तात्यासाहेबांची लेक म्हणून, आपली बहीण म्हणून सारी जनता माझ्या पाठीशी उभी आहे. आणि काही लोक म्हणतात, माझ्यावर टीका करतात की ताई राजकारणात नवखी आहे, ताईला राजकारणातलं काही कळत नाही, ताईला राजकारणातला अनुभव नाही. पण मी आपल्याला सांगते, ते जर माझ्यावर असं टीका करत असतील की ताई राजकारणात नवखी आहे, ताईला अनुभव नाही, तर कदाचित त्यांच्या काही गोष्टी खऱ्या असतील. मला अनुभव नसेल तर कसला अनुभव नसेल? खरंच मला अनुभव नाही भ्रष्टाचाराचा, मला अनुभव नाही टक्केवारीचा, मला अनुभव नाही गद्दारीचा, आणि मला अनुभव नाही लाचारीचा. ह्या गोष्टींचा मला खरंच अनुभव नाही. पण मी एक सांगते, मी तात्यासाहेबांची मुलगी आहे, मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे सगळं यशस्वी करून दाखवणारच आहे. हे गुण माझ्या जन्मजात आहे. कष्ट करण्याची आणि मेहनत करण्याची माझी प्रवृत्ती आहे, नवीन शिकण्याची माझी प्रवृत्ती आहे, त्यामुळे मी हे करून दाखवणारच आहे. पण तुम्ही जे सांगतात त्या पद्धतीचे विचार मी कधीही घेणार नाही. कधी ऐकलं होतं का आपण सगळ्यांनी तात्यासाहेबांच्या काळामध्ये हे शब्द? टक्केवारी, कमिशन, भूखंडाचा बाजार, हे शब्द ऐकले होते का आपण? कोणी जन्म दिलाय या शब्दांना? करू शकतात का तुम्ही आतापर्यंत तात्यासाहेबांवर टीका? आज तात्यासाहेबांना जाऊन 5 वर्ष झालेत, कुणी एक माणूस सुद्धा तात्यांवर त्या पद्धतीची टीका करू शकत नाही. काय अधिकार आहे तुम्हाला तात्यांना त्यांचा वारसा म्हणून घेण्याची? का म्हणून आपण तात्यांचा फोटो वापरतात? आपण निष्ठा सोडलेली आहे, आपण तात्यांचा फोटो वापरू शकत नाही, हे मी वारंवार व्यासपीठावरून सांगते आहे. यापुढे अजिबात तात्यांचा फोटो वापरायचा नाही. काय कमी केलं होतं तात्यासाहेबांनी तुम्हाला? तात्यासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं होतं? अरे या निष्ठावंत शिवसैनिकांनी जीव ओवाळून टाकला होता. आपण हे सगळे विसरलायत. किती प्रचंड मेहनत घेतली तुमच्या वेळी, पण आपण हे सगळं विसरून आणि खुशाल कोणाचाही विचार न करता आपण इथून निघून गेलात. आणि आता डंके की चोट पे म्हणणाऱ्यांच्या पायाखालची जमीन घसरते आहे बांधवांनो, हे आपण लक्षात ठेवा. अरे निष्ठेची किंमत तुम्हाला काय कळणार? तुम्ही निष्ठेचा विचारच केला नाही. निष्ठा काही बाजारात विकत मिळते का? मिळते बाजारात निष्ठा?
यांना असं वाटत होतं की बाजारात निष्ठा मिळते म्हणून त्यांनी निष्ठेचा विचार केला नाही आणि खुशाल निघून गेले. पण बांधवांनो, मी आपल्याला एक सांगते, सत्य परेशान होता है पर पराजित नाही. विजय हा आपलाच होणार आहे हे आपण लक्षात ठेवा. होय, छाती ठोकून सांगते मी की मी वारसा तात्यांचा आहे. आणि होय, मी शपथेपूर्वक सांगते की मी साऱ्या मतदारसंघाला की ही जी काही टक्केवारी आहे, कमिशन आहे, भ्रष्टाचार आहे आणि भूखंडाचा बाजार आहे, याच्याशी जसा तात्यांचा दुरान्वये संबंध न होता अगदी तसाच माझा सुद्धा राहणार नाही, हे मी शपथेपूर्वक आपल्याला सांगते. या मतदारसंघामध्ये भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकास करण्याचं अजेंडा मी काढणार आहे. फालतूचे आरोप प्रत्यारोप आणि दुहीचं राजकारण माझ्या रक्तातच नाही. आणि राजकारण करणं किंवा राजकारण हा माझा धंदा नाही. तुमचा असेल कदाचित, पण माझा राजकारण धंदा नाही. माझा व्यवसाय खूप व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे राजकारणातून हे प्रकार करण्याची मला आवश्यकता नाही आहे. हे आपण सगळेजण बघतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा इतिहास तात्यांपासून आलेला आहे. बांधवांनो, या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून उद्धव साहेबांनी विधानसभेत पाठवण्यासाठीची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. मला असं वाटतं हा मतदारसंघातील नारी शक्तीचा सन्मान आहे असं मला वाटतं. मतदारसंघातील सर्व महिला भगिनी ह्या माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेतच, पण आपली कन्या म्हणून आणि बहीण म्हणून आपण देखील सगळ्यांचं सहकार्याने आपल्याला या मतदारसंघामध्ये नवीन इतिहास घडवायचा आहे. बांधवांनो, एक महिला म्हणून मला एक विषय जो आहे तो आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे महिला अत्याचार. हे आत्ता जे काही चाललेलं आहे आपण बघतो आहोत. कालच बदलापूर येथे जी काही घटना घडली आहे, अगदी 3.5 वर्षाच्या मुलीवर जे काही अत्याचार होतो, हा इतका भयानक विषय आहे. मागच्या वर्षी आपल्या गोंडगावामध्ये कल्याणी नावाची मुलगी, तिचा काहीही दोष नसताना तिच्यावर जो काही अत्याचार झाला तो अगदी अमानुष होता. आणि मला तर सांगायला इतकं वाईट वाटतं, आज 1 वर्ष झालं परंतु त्या मुलीला न्याय मिळाला नाही, त्या अपराध्याला फाशीची शिक्षा मिळाली नाही. किती आंदोलनं केली आपण, कॅन्डल मार्च काढले, सगळं काही केलं, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. फास्ट ट्रॅकवर घेतो म्हणाले, परंतु त्याचाही काही, आता 1 वर्ष झालं अजून ती बोर्डवर केस नाही. मग आपण काय डोळे लावून बसतोय का? पुन्हा कलकत्त्याचा विषय आहे. कलकत्त्याला आमची डॉक्टर भगिनी, किती क्रूर पद्धतीने तिला मारलं गेलं. हे असले जे प्रकार आहे, खरं तर या सरकारने ह्याकडे डोळे लावून बसतायत. आणि खुशाल एका महिला पत्रकाराला ज्या भाषेमध्ये ते नगरसेवक बोलले, ती किती भयानक विषय होता, आपण सगळ्यांनी बघितलंय. मला पुन्हा ते बोलायला सुद्धा त्रास होतो, इतके वाईट विषय हे चालले. आणि आता म्हणतात काय, तर ते लाडकी बहीण 1500 रुपये देतात आणि लाडकी बहीण योजना आणतात. पण त्या लाडक्या बहिणीच्या ज्या मुली आहेत त्या जर सुरक्षित नसतील, यांच्या 1500 रुपयाला काय करायचं आहे? 1500 रुपयाची भीक देण्यापेक्षा आमच्या महिलांना संरक्षण दिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बांधवांनो, येत्या 24 तारखेला महाविकास आघाडीने सबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारलेला आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या बंदला चांगला उत्तम प्रकारे असा प्रतिसाद द्यावा आणि हा बंद यशस्वी करावा. आणि ज्याने त्याने आपल्या गावामध्ये असे काही प्रकार जर घडत असतील तर आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. बांधवांनो, आज दुसऱ्याची मुलगी काय आणि आपली मुलगी काय, दुसऱ्याची बहीण काय आणि आपली बहीण काय, तर ह्या गोष्टींकडे अगदी व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. हे सरकार अगदी भयानक आणि विचित्र सरकार आहे. आमच्या उद्धव साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शक्ती कायदा आणला होता, परंतु तो कायदा सुद्धा यांनी पारित केलेला नाही. इतके भयानक हे निर्दयी निकृर सरकार आहे. त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये हा बदल
घडवून आणणं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, तात्यासाहेबांनी दिल्लीला जाऊन राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उच्च गुणवत्तेचं बीटी तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी एक प्रस्ताव दिला होता आणि जगामध्ये या तंत्रज्ञानापेक्षा सरस आणि नाविन्यपूर्ण संशोधन उपलब्ध असतानाही आपण त्याचा वापर करू शकत नाही का, की ही मक्तेदारी आपण मोडून काढू शकत नाही का? पण 2017 मध्ये राऊत साहेबांनी या विषयावर आवाज देखील उठवला होता आणि तो मुद्दा संसदेत खूप गाजला होता त्यावेळी. परंतु अभ्यास नसलेलं आणि धोरण नसलेलं हे जे काही सरकार आहे त्या सरकारने याची दखल घेतली नाही. तात्यांचा आणि राऊत साहेबांचा तो शेतकऱ्यांच्या प्रतीचा जो काही संघर्ष होता तो मला आजही आठवतोय. बांधवांनो, आपण बघतो आहोत की शेतकऱ्याच्या समस्या ज्या आहेत त्या अगदी भयावह आहेत. मग ते खतं असतील शेतीत वापरणारे, त्याच्यावरचं जे काही औषधी आहेत त्याच्यावरचा GST असेल, आधारभूत किमतीचा प्रश्न असेल, कापूस सोयाबीन दराचा प्रश्न असेल, उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे आणि उत्पन्न शेतकऱ्याचं कमी होतं आहे, शेतकरी कर्जबाजारी होतोय आणि आत्महत्या तर अजिबात थांबायला तयार नाही, शेतीचा अभ्यास नाही आणि शेतीसाठीचं कुठलं चांगलं ठोस असं धोरण नाही, उद्योगासाठीचं धोरण नाही, महिलांसाठीचे काही नवीन कायदे नाही, महिलांसाठी कुठला उद्योग नाही, आरोग्य आणि शिक्षणाकडे तर यांचं 100% दुर्लक्ष आहे. यापेक्षा आपल्या मतदारसंघाची अवस्था काही वेगळी आहे का? आपल्या सरकारी दवाखान्याची अवस्था कशी आहे? आपल्या मतदारसंघातल्या शाळांची अवस्था कशी आहे? रस्त्यांची अवस्था तर अगदी भयावह आहे. मग तो पिंपळगाव हरेश्वरचा रस्ता असेल, मग तो कसगाव नागदचा रस्ता असेल किंवा नांद्रा दैगावचा रस्ता असेल. ग्रामीण भागातल्या शेत रस्त्यांची अवस्था तर इतकी भयानक आहे. मी आता जिथे जिथे जाते प्रत्येक ठिकाणी तोच विषय येतो, ताई शेत रस्त्यांचं, पाणंद रस्त्यांचं. पण आता करणार काय? बांधवांनो, माझी हीच विनंती आहे, आपल्याला हे सरकार बदलण्याशिवाय आपले कोणतेही प्रश्न संपणार नाहीत, मिटणार नाहीत. आपल्याला मी आठवण करून देऊ शकते की मागच्या 2019ला उद्धव साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर डिक्लेअर केलं होतं की मी माझ्या शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करेल म्हणून. आहे का या सरकारमध्ये हिम्मत? उद्धव साहेबांनी डिक्लेअर पण केलं आणि करूनही दाखवलं. आपल्याला कोणते कागदही देण्याची वेळ आली नाही, फक्त एक अंगठ्यावर आपल्या सगळ्यांना कर्जमुक्त केलं होतं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण या सरकारमध्ये अजिबात हिम्मत नाही. बांधवांनो, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर या मतदारसंघातील समजा पाचोरा असेल, भडगाव असेल, नगरदेवळा असेल, बांबरूड असेल, ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या गावांना 10-10, 12-12 दिवसानंतर पाणी येतं. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा साधा पाण्याचा प्रश्न तुमच्याकडून सोडवला जात नाही. ठराविक उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठराविकच कामं करणे म्हणजे विकास म्हणायचा का याला? कारण तुमच्या डोक्यामध्ये काही उद्देश असतो, तेवढा विचार करूनच आपण कामं करतात, त्याला विकास म्हणत नसतात. तुम्ही तर या 10 वर्षामध्ये मला तर असं वाटतं विकासाची व्याख्याच बदलवून टाकली आहे. इतके भयानक प्रकार चाललाय. किती उद्योगधंदे उभे राहिलेत आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये? किती लोकांना रोजगार मिळाला? तरुणांच्या हाताला काम मिळतंय का? आरोग्याचा आता आणि शिक्षणाचा तर विषयच अवघड आहे. पुन्हा बेरोजगारांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. सिंचनावर कुठलंही काम झालेलं नाही. बापूसाहेबांच्या नंतर कामच झालेलं नाही सिंचनावर. महिलांच्या हाताला काम नाही. असे अनेक गोष्टी आहेत की त्या या मतदारसंघ त्याच्यापासून वंचित आहे. फक्त रस्त्यांचे कामं करणं, रस्ते उखडणे, बांधणे म्हणजे काही विकास होतो का? इतका भयानक प्रकार आपल्या मतदारसंघात चाललाय. बांधवांनो, बाजार समिती असेल, शेतकरी संघ असेल, MIDC असेल,
ह्याच्या बाबतीत किती खोटे आश्वासनं देत आहेत. 2 निवडणुका होऊन गेल्या, फक्त तेच आश्वासन फक्त आश्वासनच दिलं जात आहे, पण ते काही पूर्णत्वास येण्याचा विषयच आला नाही आतापर्यंत. आता या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या जनतेने तडजोड आणि दहशतीचा राजकारण करणाऱ्यांना चांगलं ओळखलेलं आहे. कारण प्रत्येक वेळी कुठलं काही इलेक्शन आलं, कुठला विषय असेल तर तडजोड होते आणि दहशत हे राजकारण, ह्या प्रकारचे राजकारण या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या जनतेने चांगलं ओळखलेलं आहे. मतदारांना आता तात्यांच्या 10 वर्षाचं जे काही भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त विकासाभिमुख कार्यकाळ होता, त्या कार्यकाळाची आता जनतेला जाण झालेली आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. ते सैरभैर झालेले आहेत. 5 वर्षापासून कुठेही न फिरणारे आता घराघरात पाया पडत फिरतायत. तुमच्या सगळ्यांच्या गावांमध्ये आले असतील. गल्लीबोळात जाऊन बळजबरीने लोकांच्या गळ्यामध्ये रुमाल टाकतात, प्रवेश करतात, प्रवेशाचा खोटा कांगावा करतात. आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे जाऊन त्यांना